भुजबळ साहेबांची. त्यांनी सर्वांगीण विकास केला. असं एकही काम नाही का त्यांनी केलं नाही. वाड्या वस्त्या तिथं सभामंडप, रस्ते, पाणी पुरवठा, मांजरपाड्या प्रकल्पाचं पाणी, जे 40 वर्ष प्रलंबित होते. आमचे वडील तिथं सांगत होते का आमच्या काळात पाणी आला, तुमच्या काळात तरी आला. तर त्यांच्या डोळ्यात देखत त्यांना पाणी पाहायला मिळालं. ते समाधानी झाले. तर त्यांचं स्वप्न पूर्ण केलं. हे साहेबांच्या माध्यमातून पूर्ण झालं. तर आतापर्यंत गेलेले सगळे आमदार यांच्याकडून ते पाटाचं काम पूर्ण झालं नाही. हे साहेबांनी करून दाखवलं. त्याच्यामुळे हा भाग सुजलाम झाला आणि आता या भागात परिपूर्ण विकास झाला. साहेबांनी या माध्यमातून सगळ्या जनतेला खूप काही दिलं. पाणी येतं सर्व आहे. आज पाणी असलं तर सगळा भाग सुजलाम होईल. सगळ्यांचा सर्वांगीण विकास होईल. तरुण पिढीला नोकरीचा प्रश्न वाचेल. नंतर साहेबांनी विकास कामं, श्रीसृष्टी, चैत्यभूमी, अहिल्याबाई होळकर नाट्यगृह अशा अनेक कामं केली. सर्वांगीण विकासासोबत सगळे मतदार इथे आहे. जो विकास केला त्यासोबत आहेत. आम्हाला साहेबांच्या माध्यमातून पुन्हा एकदा येवला तालुक्याला मंत्रिपद हवे. साहेब नसल्यास या तालुक्याला मंत्रिपद मिळू शकत नाही. तर साहेबांच्या माध्यमातूनच मिळू शकतं आणि विकास कामाला भरभराट येऊ शकते. त्यांच्याशिवाय पर्याय नाही येवला तालुक्याला. ते विकास पुरुष आहे. त्याच्यामुळं आमच्या नगर सोलू परिषदात हवा फक्त भुजबळ साहेब, ओनली भुजबळ साहेब. त्यांनी आमच्या तालुक्याचा दुष्काळी तालुका मंजूर केल्याबद्दल त्यांना निवडून देण्याची संधी देणार आहे. ओनली भुजबळ साहेब. बदल होईल का? नाही, बदल नाही होणार, फक्त भुजबळ साहेब. काय कारण त्याचं? त्यांनी अनेक कामं केले, विकास केलाय भरपूर. आणि मेन म्हणजे पाटाचं काम पूर्ण केलंय त्यांनी. मांजरपाडा, डोंगरगाव, पोच पालवाचं काम पूर्ण केलेलं आहे. दिलेला शब्द पाळला आहे त्यांनी. त्यांच्याशिवाय येवला तालुक्याला पर्याय नाही. अनेक कामं पूर्ण केले त्यांनी साहेबांनी. ओनली साहेबच येणार येवला तालुक्यात. सध्या कोणाची हवा आहे? भुजबळ साहेबांची. काय कारण? विकास कोणता विकास? विकास कोणता नाही झाला तो आम्ही सांगू शकत नाही. तो काय विकासच झाला. पाटाचं पाणी आणलं, शिवसृष्टी झाली, मुक्तिभूमी झाली, शाळा झाल्या, सगळ्या गोष्टीत विकास झाला. रस्ते झाले. 20 वर्षामध्ये साहेबांनी जो विकास केला त्याच्यावर खुश आहे? आम्ही बापू 100% खुश आहे साहेबांचे विकासावर. आणि आम्ही साहेबांना अजून 5 वर्षे निवडून द्या. अगदी खुश आहे ना. कारण की 2004च्या पूर्वी काहीच नव्हतं. येवल्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या सुखसुविधा नव्हता. आता रस्त्याचे कामं झाली, त्याच्यानंतर भरपूर अशी कामं आहे, अगणित कामं आहे, मोजण्यासारखे कामं नाही. सगळे कामं झाले. पाण्याचे प्रश्न मिटले, पाटाचं काम झालं, त्याच्यानंतर मंदिरांचे कामं, आमदार निधीतून अनेक अशा गोष्टी की सभामंडप झाले. अशा गोष्टीच नाही की ज्या येवल्यात झाल्या नाही. आता नवीनच शिवसृष्टी झाली. त्याच्यानंतर ते बुद्ध विहार झाले 2. कोर्टाचं काम झालं, पंचायत समिती, तहसीलदार, ज्या पोलीस स्टेशन सगळं एका ठिकाणी आलंय. काय पाहिलं आपल्याला याच्यापेक्षा? अजून भरपूर विकास झालेला आहे. बदल होईल का? 100% बदल. म्हणजे कसा बदल की भुजबळच येईल, दुसरं काही नाही. ऑप्शनच नाही आम्हाला दुसरं काही. तुमच्या गावात कोणता विकास झालाय? आमच्या गावात रस्त्याचं काम झालं. येवला नांदगाव रोड असा रोड होता की अक्षरशः पायी चालायला सुद्धा देण्यावर चालता येत नव्हतं. मोठमोठे दगड काय काय काय. पण रस्ता बघा ना तुम्ही कसं झालंय. पाटाचं काम झालंय इथं. कोणते झाले? भरपूर कामे झाली ना हो. आत्ताच मांजरपाड्याचं काम पूर्ण झालं. पाणी आलं 2दा. त्याच्यानंतर गावामधले गल्ल्याबोळ्यातले रस्त्यांचे कामं झाले. हा, ते 38 गावचं तर चालूच आहे. ते 38 गावचं झालं. त्याच्यानंतर प्रधानमंत्री जलसिंचन विभागाचं नाही का एक लाईन गेलेली बघा, त्याचं काम थोड्या दिवसात पूर्ण होईल. भरपूर काम झाले. आम्हाला एकच कामाची अपेक्षा आहे. सगळ्यात महत्त्वाचं येवल्यामध्ये ना MIDCचं काम व्हावं. भुजबळ साहेबांनी तेवढं काम करावं. कारण की भरकटलेला काही तरुण वर्ग आहे व त्यांना रोजगार तरी उपलब्ध होईल. बाकी काय अपेक्षा नाही. जे कामं व्हायचे ते भरपूर कामं झालेली. गेले 50 वर्षापासून जो प्रलंबित मांजरपाड्याचा जो प्रश्न होता साहेबांनी तो पूर्ण केला. आणि बरेच कामं झाली. सिंचनाची कामं झाली, रस्ते झाले, शिवसृष्टी झाली, मुक्तभूमी झाली, विठ्ठलाचे ते कोटमगावचं मंदिर झालं. आणि असे बरेच कामं एका दामात तर सांगताच येणार नाही एवढे कामं साहेबांनी केले.
समीकरण काय असेल? राजकीय समीकरण तर शरद पवार गट आणि महाविकास आघाडी जरी लोक म्हणत असलं आज त्यांची हवा आहे, पण तसं काही नाही. तळागाळामधील जे समाज आहे, जे कार्यकर्ते आहे, हे देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा गट आणि शिंदे साहेब यांच्या कामावर खुश आहे. लाडकी बहिणीचे आलेले पैसे लोकांना, विमा, पीक विमा आला आणि दुष्काळाचे निधी आले. लोकांना बरेच जे न होणारे काम आहे ते झालेले. असा दुसरा नेता या तालुक्याला विकासासाठी जरी आपण म्हणतो स्थानिक पाहिजे, तर तशा पद्धतीचं काम होणार नाही. कारण जो निधी हा लागतो तो साहेब खंबीर असल्यामुळं मतदारसंघात निधी कसा खेचून आणायचा हे साहेबांना पूर्णपणे माहिती आहे. त्यामुळं या 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 मतदारसंघासाठी साहेबांशिवाय पर्याय नाही आणि साहेबांची गरज आहे आज. कारण विकास हा खूप महत्त्वाचा आहे. विकासाला कोणतीही जात नसते. विकास हा सर्वांसाठी असतो. रस्ते सर्वांसाठी आहे, पाणी सर्वांसाठी आहे, सर्व काही सर्वांसाठी आहे. अशा विशिष्ट वर्गासाठी हा पाण्याचा प्रश्न किंवा हा रस्त्याचा प्रश्न नसतो. सर्व समाजाचे लोक या रस्त्याने आणि पाटाच्या पाण्याचा उपभोग घेतील आणि इथून पुढं एकदम गोनी इथून पुढं विकासाच्या जी गंगा आहे ही अविरतपणे चालू राहील याची आम्हाला अपेक्षा आहे. याचं कारण असे मागे भरपूर कामं केलेले. हा 40 वर्षापूर्वी पडलेला होता. आता पाणी आलंय 2दा, अजूनही येऊ शकतं, येणार बी आहे. येतील तर भुजबळ साहेबच येतील. जसं पेराल तसंच उगल. कामावर खुश आहे का? खुश आहे लोक, खुश. अख्खा तालुका खुश आहे. कोणते विकास कामं झाले? तर पाटाचे झाले, तहसील झालंय, आणखी जवळ बरेचसे देवाचे कामे झालेले, मंदिराचे कामे, सभा मंडप झालेले. भुजबळ साहेबांचा विजय होईल. त्यांनाच मतदान करू आम्ही. त्यांनी आमच्याला दुष्काळ भाग होता हा येवला तालुका, त्यांनाच निवडून देणार. त्यांनी आमच्याला 12माही पाणी आणणार आहे, त्याच्यामुळे त्यांनाच आम्ही निवडून देणार. त्यांनी रस्त्याचे कामं केले, मंदिरं केले, पाटबंधारे मंत्री झाले त्यांनी. आता हा विकास परंपरा होणार आहे. त्यांच्याच पाठीमागं आम्ही पण राहणार. त्यांचा विजय करून देणार. त्यांच्या रूपाने एक मंत्री पाहिजे. दुष्काळी आम्हाला डोंगर भाग म्हणत होते, पण त्यांनी आम्हाला पाण्याचा भाग दिला. तर त्यांनी आम्ही दुष्काळी भाग झालो. आम्ही दुष्काळी भाग होतो आम्ही. आता म्हणजे पाटाचे पाणी आणल्यामुळे आम्ही त्यांनी बागायतदार झालो. आमच्याला ऊसाचे पिकं निघतील असे 12माही त्यांनी शब्द वापरला भुजबळ साहेबांनी, का तुम्हाला 12माही पाणी देऊ म्हणून. लाडक्या बहिणीचे पैसे आले आहेत का? हो, किती आले. आले आहेत तुम्हाला? 7,500 आले. सध्या कोणाची हवा आहे? भुजबळ साहेब त्यांनी भरपूर कामं केले. पाटबंधारे आणले, रस्ते आणले, सर्व काही कामं केले. आता पण इथून पुढे भरपूर विकास करणार आहे आणि आम्ही भुजबळ साहेबालाच निवडून देणार. काय करायचं? भुजबळ साहेब बार नाही करायचं. आम्हाला पाट 12माही करायचा आहे. भुजबळ साहेब इतके काम कोणीच करणार नाही. भुजबळ साहेबांनी भरपूर कामं केले आणि इथून पुढे भरपूर करणार आहे. कधी संपणार नाही, कधी संपला नाही भुजबळ साहेबांचा दरारा. हो, लाडक्या बहिणीचे 7,500 रुपये भेटले आम्हाला आणि साहेबांमुळेच आम्हाला हे पैसे आलेले, मुख्यमंत्र्यांमुळं. आणि हीच इच्छा आहे अजून की साहेबांनी अजून पुढे विकास केला पाहिजे. 20 वर्षामध्ये साहेबांनी जे कामं केलं त्याच्यावर तुम्ही खुश आहे का? हो, भरपूर खुश आहे आम्ही. काय कारण? काय कारण? कारण हे की साहेबांनी विकास केला. सगळ्यांचे म्हणजे जे स्वप्न होते ते पूर्ण झाले सगळ्यांचे. पाटाला पाणी आलं, शेतकऱ्यांची आता म्हणजे मनस्थिती चांगली व साहेबांबद्दल असं. बदल होईल का? व्हायलाच पाहिजे. हो, व्हायलाच पाहिजे. कोणते झाले? पाटाच्या पाण्याचे विकास झाला, रस्त्याचे सुधारणा झाल्या. साईज्योती मूळव्याध हॉस्पिटल, मूळव्याध, भगंदर, फिशरवर आयुर्वेदिक औषधोपचार, क्षारसूत्र इंजेक्शन व व्हेसल सीलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार.
डे केअर सेंटर, ॲडमिट राहण्याची गरज नाही, मेडिक्लेमची व्यवस्था, स्त्री रुग्णांसाठी स्त्रीरोग तज्ज्ञ, ठिकाण धारणगाव रोड, कोपरगाव. संपर्क डॉक्टर तुषार गलांडे, डॉक्टर काजल गलांडे.